श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, नुकताच आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा 3रा वर्धापन दिन साजरा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयदृष्टीनं प्रेरित 2020ला चालू झालेल्या या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आता 3ऱ्या वर्षात प्रवेश केला आहे. विविध उच्च शैक्षणिक संस्थांनी आपल्या धोरणात त्या अनुषंगानं बदल केला असून IIT मुंबईनेही असे बदल विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेणं सोपं जावं यासाठी केले आहेत. IITमध्ये केलेल्या बदलांविषयी अधिक माहिती आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे सरकारच्या माध्यमातून जुन्या शैक्षणिक धोरणात अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून शिक्षणाचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येईल. या अंतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT मध्ये करण्यात आलेल्या बदलांविषयी अधिक माहिती देत आहेत प्राध्यापक अविनाश महाजन. एकदा ऍडमिशन मिळाल्यावर शिक्षण प्रणाली करिक्युलम मध्ये भरपूर लवचिकता आहे. समजा एका विद्यार्थ्याला बीटेक केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळाली तर साधारण 60% क्रेडिट्स, म्हणजे एक तर क्रेडिट बेस्ड सिस्टम जे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हटलं आहे ते IITत आहे. तर दर विषय आपण करतो त्याला काही क्रेडिट्स अटॅच्ड असतात आणि सगळे विषय केल्यावर साधारण 250 क्रेडिट असे मिळाले तर अंडरग्रॅज्युएट डिग्री बीटेक अशी मिळते. तर साधारण 60% क्रेडिट त्यातले कोर सब्जेक्ट, म्हणजे आता कोणी बीटेक केमिकल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री करत असेल तर त्याचे 60% क्रेडिट कोर सब्जेक्ट केमिकल इंजिनिअरिंगच्या विषयात आणि फाउंडेशनल ऍस्पेक्ट्स म्हणजे मूलभूत पैलू आहेत त्याच्यात विषय करायला पाहिजेत. पण बाकी हे 60% सोडले तर उरलेले 40% क्रेडिट्स इलेक्टिव्ह किंवा निवडक विषय करून आपण कंप्लीट करू शकतो. त्यामुळे त्याच्यात भरपूर फ्लेक्सिबिलिटी आहे. एका विद्यार्थ्याला 60% क्रेडिट्स कोर सब्जेक्टमध्ये करून सुद्धा उरलेले 40% हे बाकी विविध सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स, तर स्टेम विषयात करून किंवा अजून दुसरे लिबरल आर्ट्सचे विषय, ह्युमॅनिटीज, आर्ट्स, सोशल सायन्सेस, मॅनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप, डिझाईन असे असल्या ह्याच्यात 40% क्रेडिट्स त्याच्यात करता येतील. आणि करिक्युलम मध्ये भरपूर फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अजून ओव्हरलोड पण करता येतं आणि दुसऱ्या विषयात मायनर डिग्री पण मिळवता येते. 5 विषय करून मायनर मिळवता येते. उदाहरणतः एका विद्यार्थ्याला बीटेक केमिकल इंजिनिअरिंग आणि अजून 5 विषय कम्प्युटर सायन्सचे करून मायनर इन कम्प्युटर सायन्स अशी डिग्री मिळेल. तर अशा सिच्युएशनमध्ये त्याच्या डिग्री सर्टिफिकेटवर बीटेक इन केमिकल इंजिनिअरिंग अँड मायनर इन कम्प्युटर सायन्स असं दिलं असेल. IITत एक डबल मायनर मिळायला पण प्रोव्हिजन आहे. अजून 5 विषय करून उदाहरणतः एक व्यक्ती बीटेक इन केमिकल इंजिनिअरिंग विथ अ मायनर इन कम्प्युटर सायन्स अँड अ मायनर इन मॅनेजमेंट असंही करू शकतो. किंवा कोणाला स्वतःच्या कोर डिसिप्लिन मध्ये जास्ती डिटेलमध्ये जास्ती खोलात शिरायचं असेल तर त्याच डिसिप्लिनमध्ये त्याच कोर एरियामध्ये अजून 4 विषय करून एक ऑनर्स पदवी अशी मिळवता येते. अशा सिच्युएशनमध्ये त्या डिग्री सर्टिफिकेटवर बीटेक इन केमिकल इंजिनिअरिंग विथ ऑनर्स असं लिहिलं जातं. अजून फ्लेक्सिबिलिटी अशा तऱ्हेने आहे की बीटेक केमिकल इंजिनिअरिंग उदाहरणतः बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग, बीटेक मेकॅनिकल असे दुसरे विषयातही आपण असं करू शकतो. तर 4 वर्षाची बीटेक डिग्री आणि आमच्याकडे इंटर डिसिप्लिनरी ड्युअल डिग्री प्रोग्राम, म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कसं मल्टी डिसिप्लिनरी UG अंडरग्रॅज्युएट एज्युकेशन म्हटलंय त्याप्रमाणे IIT बॉम्बेत इंटर डिसिप्लिनरी ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे. तर एका विद्यार्थ्याला 4 वर्ष त्याच्या ओरिजिनल डिग्री मध्ये करून ती डिग्री मिळवता येईल आणि त्याच्या पुढे अजून 1च वर्ष वेगवेगळे विषय घेऊन आणि प्रोजेक्ट घेऊन एक एमटेक डिग्री, हायर डिग्री दुसऱ्या एका विषयात पण मिळवता येते. तर आता मी उदाहरण दिलं त्याप्रमाणे बीटेक केमिकल इंजिनिअरिंग आणि एमटेक इन कम्प्युटर सायन्स अशी डिग्री ही मिळवता येते. त्यामुळे जे न्यू एज्युकेशन पॉलिसीनी क्रेडिट बेस्ड सिस्टम, मल्टी डिसिप्लिनरी UG एज्युकेशन, फ्लेक्सिबिलिटी हे सगळे विषय मांडलेत ते IITत आमच्या करिक्युलम मध्ये आम्ही वापरून विद्यार्थ्यांना भरपूर लवचिकता दिलेली आहे. त्यांनी स्वतः त्यांचे क्रेडिट्स निवडून दे कॅन टेलर मेक देअर ओन डिग्री अशी परिस्थिती आहे.
आणि त्यापुढे मुलांना ओव्हरलोड करायची प्रोव्हिजन असल्यामुळे 4 वर्षाचा कार्यक्रम 4 वर्षाचा प्रोग्राम 3.5 वर्षात पण संपवण्याची परवानगी आहे. कारण दर सेमेस्टरला 5-6 विषय साधारणपणे मुलं घेतात आणि त्याच्यावरही अजून 3-4 विषय घेण्याची प्रोव्हिजन असल्यामुळे दर सेमेस्टरला असे एक्स्ट्रा विषय करून 4 वर्षाचा करिक्युलम 3.5 वर्षात करता येतो. आणि ते केल्यानंतर मुलींना जर बाहेर जाऊन स्टार्टअप किंवा अजून स्वतःचं काहीतरी करायचं असेल तर ते करायची प्रोव्हिजन आहे. काही मुलं एकदा आत आल्यावर त्यांना असं वाटतं की इंजिनिअरिंग किंवा स्पेसिफिक केमिकल, मेटलर्जी, मेकॅनिकल ह्याच्यात त्यांना इंटरेस्ट कमी आहे आणि दुसऱ्या विषयात जर जास्ती आहे तर त्यांना 4 वर्षाची डिग्री न करता त्यांना जर अर्ली एक्झिट पाहिजे असेल, लवकर सोडून डिग्री पाहिजे असेल तर त्याची पण प्रोव्हिजन आहे. तर 3 वर्षात साधारण जे बीटेक 4 वर्षाचे जेवढे क्रेडिट्स आहेत साधारण त्याच्या 60% क्रेडिट्स कंप्लीट करून त्यांना 3 वर्षात बीएससी इंजिनिअरिंग अशी डिग्री देण्याची पण सुविधा आहे. आणि हे वापरून गेल्या कॉन्व्होकेशनमध्ये IIT बॉम्बे मधनं 18 स्टुडंटनी ही बीएससी इंजिनिअरिंग डिग्री घेतली. त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये पण एमटेक आहे, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री आहे. त्याच्यातही काही मुलांना जर अर्ली एक्झिट हवी असेल तर त्यांना एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा फ्रॉम IIT, PGDIIT अशी डिग्री घेण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी त्यांना कमी क्रेडिट्स करावे लागतात. त्याचप्रमाणे हायएस्ट डिग्री जी आमची आहे PhD, त्याच्यात ही डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्रीमध्ये बऱ्याच साधारण 5-6 वर्ष लागतात. त्याच्यात क्रेडिट्सचा थोडासा योग आहे पण जास्ती करून त्याच्यात रिसर्च आहे. आणि बऱ्याच मुलींना असं होऊ शकतं की काही वर्ष झाल्यावर त्यांना वाटतं की हे 5-6 वर्ष एवढं वेळ घालवणं ह्याच्यात त्यांना नाही आहे अप्रॉप्रिएट. कदाचित काही फॅमिली सिच्युएशन असेल, कदाचित त्यांचे इंटरेस्ट वेगळे झाले असतील. श्रोते हो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपरिक ज्ञान प्रणालीपासून भविष्यातील तंत्रज्ञानाला संतुलित पद्धतीनं महत्त्व देण्यात आलं आहे. या अंतर्गत व्यापक भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये आधारभूत बहुशाखीय लवचिक अभ्यासक्रमासह सर्वसमावेशक पदवी शिक्षण अभ्यासक्रम, विषयांचे सर्जनशील संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण आणि योग्य प्रमाणीकरणासह बहुविध विषयानुसार प्रवेश आणि निर्गम टप्प्यांची रचना करण्यात आली आहे. याविषयी प्राध्यापक अविनाश महाजन यांनी माहिती दिली. मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं म्हणून आम्ही आमचं करिक्युलम पिरियॉडिकली दर 5-10 वर्षांनी रिव्ह्यू आणि रिवाईज करत असतो. आत्ताच 2 वर्षापूर्वी अंडर ग्रॅज्युएट करिक्युलमचं मेजर रिव्हिजन केलं. त्याच्यात आता पहिल्या वर्षात एक मेकर स्पेस लॅब असा नवीन प्रॅक्टिकल कोर्स सुरू केलाय. त्याच्यात मुलांना मायक्रो कंट्रोलर्स, 3D प्रिंटर्स आणि अशी नवीन यंत्र वापरून रोबोटिक्सचे प्रोजेक्ट करता येतात. आणि त्याच्यातनं त्यांना आयडिया येऊन ते पुढे अजून स्टार्टअप इत्यादी गोष्टीला त्यांचा उपयोग होऊ शकतो. आता हे सगळं करताना कदाचित कोणाला असं वाटतं की मी डिग्रीच्या मध्ये थांबवून बाहेर जाऊन काही स्टार्टअप आयडियाज किंवा नवीन काही स्पोर्ट्समध्ये किंवा म्युझिकमध्ये मला 1 वर्ष ट्रेनिंग घ्यायचं आहे. तर तशी सुविधा आहे. विदाऊट एनी पेनल्टी मुली 2 सेमेस्टरचा ब्रेक घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर परत येऊन उरलेला अभ्यासक्रम संपवून त्यांची रेग्युलर डिग्री घेऊ शकतात. तर त्यामुळे असं कधी कोणाला वाटायला नको की मी आत आल्यावर इकडे अडकलो आणि 4 वर्ष झाल्याशिवाय मला सोडता येत नाही, असं वाटण्याची गरज नाहीये. एकदा आल्यावर तुम्हाला मध्येही थांबवून बाहेर दुसरं करून आणि परत आत येऊन कंटिन्यू करून परत डिग्री तुम्ही मिळवू शकता. अजून एक गोष्ट जी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हटली आहे ती ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म बद्दल. तर IIT बॉम्बे हा फुल्ली ऑनलाईन एज्युकेशन वर भरपूर जोर आहे. आम्ही आत्ताच एक मास्टर ऑफ इंजिनिअरिंग 1 इयर प्रोग्राम असा फुल्ली ऑनलाईन सुरू केलाय. तो व्यावसायिक लोकांसाठी, सो वर्किंग प्रोफेशनलसाठी, ज्यांना की त्यांचा जॉब सोडून, त्यांचा व्यवसाय सोडून IITत येऊन 1-2 वर्ष राहून हे कोर्स करण्यासारखं नसतं. त्यामुळे त्यांना हे ऑनलाईन कोर्स करण्याची सुविधा आहे. तसंच एक मास्टर ऑफ डेव्हलपमेंट प्रॅक्टिस म्हणून अजून एक 1 इयर मास्टर्स प्रोग्राम जो की फुल्ली ऑनलाईन आहे तो एक सुरू केला आहे. आणि आमच्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम इत्यादीवरनं ऍडमिशन देऊन विद्यार्थी आमच्याकडे येतात. अर्थात ते सगळे कॅम्पसमध्ये राहतात, हॉस्टेलमध्ये त्यांना व्यवस्था आहे. आणि ही सगळी मुलं ऍक्च्युअल फिजिकल क्लासरूम मध्ये येऊन प्रोफेसर लेक्चर ऐकून वगैरे शिक्षण घेतात. आणि
ते तर चांगलं आहे, पण त्याहूनही ऍडिशनल म्हणजे आपले नॅशनल प्लॅटफॉर्म्स आहेत फॉर टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग, NPTEL म्हणून असं नाव आहे त्याचं. IIT बॉम्बेच्या अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी काही फ्रॅक्शन ऑफ क्रेडिट्स, साधारण 12 क्रेडिट म्हणजे 2 कोर्स, हे NPTEL जे की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर हे कोर्स विषय ऑफर केले जातात. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून सुद्धा काही कोर्स करता येतात जे की IIT बॉम्बेच्या डिग्रीसाठी वापरता येतात. हे सगळं सोडून अजून आम्ही बरेच सर्टिफिकेट कोर्स फॉर आउटरीच असे ऑफर करतो, जे की बाहेर व्यावसायिक किंवा बाहेरचे विद्यार्थी हे कोर्सेस करून सर्टिफिकेट घेऊ शकतात. अजून एक गोष्ट जी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये म्हटली आहे ती अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट संबंधित. तर आपण कसं बँकेत पैसे जमा करतो आणि आपले 100 रुपये कॅनरा बँकमध्ये असो किंवा स्टेट बँकमध्ये असो किंवा दुसऱ्या कोणत्या बँकमध्ये असो, त्याची व्हॅल्यू तीच राहते. आपण बाहेर जाऊन काय विकत घ्यायचं तर तेच 100 रुपये आपण वापरू शकतो. तर ह्याचप्रमाणे असा विचार केला गेला आहे की मुलांनी जर क्रेडिट्स कुठे कोर्सेस पास होऊन घेतले तर ते त्यांच्या खात्यात जमा व्हावे. तर त्याप्रमाणे IIT बॉम्बेनी स्वतःला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सवर रजिस्टर केलंय. त्याचप्रमाणे मुलं ह्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सवर अकाउंट उघडतात आणि मग IIT जे क्रेडिट्स हासिल केलेले आहेत ते आम्ही त्यांच्या अकाउंटला क्रेडिट करतो आणि त्यापैकी काही फ्रॅक्शन ते IIT बॉम्बेच्या डिग्रीसाठी वापरू शकतात, रिडीम करतात ते क्रेडिट्स. पण ऍडिशनल क्रेडिट्स त्यांच्याकडे असले तर ते IIT सोडून जाऊन मग समजा ते दुसऱ्या कुठे इन्स्टिट्यूटमध्ये दुसऱ्या डिग्रीला जॉईन झाले तर ते ऍडिशनल क्रेडिट जे काय त्यांनी त्यांच्या IITच्या डिग्रीसाठी नाही वापरले पण ते कम्प्लीट केले आहेत ते त्यांना पुढच्या डिग्रीला कदाचित वापरता यावे, म्हणून यासाठी ही सुविधा केलेली आहे. श्रोते हो, शिक्षण क्षेत्रात देशाचा विकास आणि देशाचं नशीब बदलण्याची शक्ती सामावलेली आहे. 21व्या शतकातील भारत अनेक ध्येय समोर ठेवून वाटचाल करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण व्यवस्थेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. आपली शिक्षण व्यवस्था भारताची प्राचीन परंपरेची पाईक असून आधुनिक विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञानाच्या युगात देखील तितकीच वेगानं वाटचाल करत आहे. आपला हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती राजेश शेजोळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अभय धुमाळ.